नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण समर व्हॅकेशन स्पोकन इंग्लिश कोर्स बघत आहोत. यामध्ये आपण अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आजही एक सोपा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या इंग्रजी बोलण्यामध्ये नक्कीच करायचा आहे. अधिक उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरू करणार आहोत. पण तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून क्लासेसच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला अगोदर मिळत राहतील. बघा विद्यार्थ्यांनो, आता आपण इंग्रजी बोलत असताना कधी कधी बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण त्याच्याविषयी बोलत असतो, त्याच्यानंतर बोलत असतो, त्याच्याबद्दल बोलत असतो, किंवा मग कुठल्या अशा वर ठेवलेल्या वस्तू असतील, वरील विषयी बोलत असतो. तर या सगळ्या गोष्टी बोलत असताना आपल्याला काही वर्ड्स मेन जे आहेत ते महत्त्वाचे असणं, माहिती असणं गरजेचं आहे. आता काल आपण चार्ट बघितला होता. त्या चार्टमध्ये आपण सांगितलं होतं की जे सर्वनाम आहेत ते कधी कुठे कसे यूज करायचे, त्याच्यानुसारच आपल्याला सेंटेन्सेस पण बनवता यायला पाहिजे, बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला वर्ड्स माहिती असणं आवश्यक असतं, आणि एका वर्ड्सपासून आपण अनेक मिनिंगफुल सेंटेन्स बनवू शकतो. फॉर एक्झाम्पलमध्ये बघा, आता एखाद्याबद्दल आपल्याला काही सांगायचं आहे, त्याच्या संबंधी काही सांगायचं आहे, कोणत्या तरी विषयाबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे, पण त्याच्याविषयी आपल्याला मेन जो वर्ड्स आहे तेच माहिती नाही. त्याच्याबद्दल बोलायचं आहे, पण बोलायचं कसं, किंवा त्याच्याबद्दलसाठी, त्याच्या संबंधी, त्याच्या विषयीसाठी कोणता वर्ड्स असेल जो मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला बनवण्यासाठी मदत करत असेल, तर तो वर्ड्स आहे विद्यार्थ्यांनो अबाउट. अबाउट म्हणजे च्याबद्दल, च्या संबंधी, जवळपास, अशा दोन अर्थाने अबाउटला आपण घेतो. बघा, आता जवळपास 10 वर्ष पूर्ण झाली या गोष्टीला, त्यावेळेला सुद्धा अबाउट वर्ड्स आपल्याला यूज करायचा आहे, किंवा मला त्याच्याबद्दल सांगायचं आहे असं बोलायचं असेल त्यावेळेला सुद्धा अबाउट वर्ड्स खूप मिनिंगफुल आणि यूजफुल आहे आपल्यासाठी. जसं की याबद्दल, अबाउट धिस, याबद्दल मला बोलायचे, अबाउट धिस डिस्कस, ठीक आहे, याबद्दल चर्चा करायची, अबाउट धिस. त्याच्यानंतर जर त्याबद्दल बोलायचे, अबाउट दॅट, अबाउट दॅट, त्याबद्दल बोलायचं आहे. अबाउट यू, मला तुझ्याबद्दल बोलायचं आहे, अबाउट यू, फक्त तुझ्याबद्दल बोलायचं आहे. अबाउट युअर फ्युचर, तुझ्या फ्युचरविषयी, तुझ्या भविष्याविषयी बोलायचे, अबाउट युअर फ्युचर. अबाउट युअर पास्ट, तुझ्या पास्टबद्दल मला विचारायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपण बोलू शकतो. तुझ्या आरोग्याविषयी विचारायचे, युअर हेल्थ. तुझ्या अभ्यासाविषयी विचारायचे, युअर स्टडी, अबाउट युअर स्टडी, ठीक आहे, तुझ्याबद्दल, तुझ्या आयुष्याबद्दल, तुझ्या लाईफबद्दल, तुझ्या स्वप्नांबद्दल, तुझ्या ॲम्बिशनबद्दल, असं तुझ्याबद्दल आपल्याला खूप काही बोलता येत असतं, खूप काही विचारायचं असतं त्यावेळेला अबाउट यू. तर अबाउट हा मिनिंगफुल वर्ड्स आपल्याला वापरता येणार आहे. जवळपाससाठी सुद्धा आपण अबाउट यूज करणार आहोत. जवळपास 10 वर्ष झाली माझं हे शिक्षण चालू आहे, किंवा जवळपास 20 वर्ष झाली मी या कामामध्ये रुजू झालेली आहे, किंवा जवळपास 10 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. अशा गोष्टी तुम्हाला बोलायच्या असतात, त्यावेळेला जवळपास मिनिंगफुल वर्ड्स आहे. तर या जवळपास सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला अबाउटचाच वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पलमध्ये जवळपास 6 वर्ष आधी, अबाउट 6 years ago, 6 वर्षापूर्वी तुम्ही बॅक जाताय, पास्टमध्ये जाताय, तर अबाउट 6 years ago. त्याच्यानंतर बघा, जवळपास 2 मीटर उंच, अबाउट 2 meter टॉल. तर या ज्या गोष्टी आहेत, जवळपास सांगायचं असेल, एखाद्याबद्दल विचारायचं असेल, संबंधीविषयी माहिती विचारायची असेल, तर अबाउट वर्ड्स खूप 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 मिनिंगफुल आहे, आणि त्या एका वर्ड्सपासून आपण बरेच सेंटेन्सेस बनवू शकतो. त्याच्यानंतर बघा, द अबाव. आता अबाउट आणि अबाव, तर वरील उदाहरण. आता आपण काय म्हणजे प्रत्येक वेळा वर असं सांगत असताना वरील उदाहरण घ्या, वरील सेंटेन्सेस बघा, किंवा मग वरील पॅरेग्राफ बघा, वरील उदाहरण बघा, वरील माहिती वाचा, वरील पत्ता दिलेला आहे तो वाचा. तर या सगळ्यासाठी वरचं तुम्हाला सांगायचं कुणाला तर दाखवून द्यायचं, त्यावेळेला तुम्हाला द अबाव वापरावं लागेल. द अबाव एक्झाम्पल, वरील उदाहरण. द अबाव टेबल, वरील तक्ता. द अबाव पॅरेग्राफ, वरील परिच्छेद. द अबाव इन्फॉर्मेशन, वर असलेली माहिती. द अबाव ॲड्रेस, वर दिलेला पत्ता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्यात, सूचित करायच्यात, पण त्या नेमक्या कुठं आहेत तर वर आहेत. हे ज्यावेळेला तुम्हाला सांगायचं असतं, सूचित करायचं असतं, त्यावेळेला तुम्ही अबाव हा वर्ड्स मिनिंगफुल आहे तो यूज करून तुम्ही मिनिंगफुल सेंटेन्सेस बनवू शकता. त्याच्यानंतर आफ्टर, नंतर, थोड्या वेळाने, 1 आठवड्यानंतर, 5 दिवसानंतर. तर आफ्टर सम टाईम, काही वेळानंतर किंवा थोड्या वेळानंतर. आफ्टर 1 week, एका आठवड्याच्या नंतर. आफ्टर 1 month, 1 year. तर असं तुम्हाला परत त्या अनुभवाच्या नंतर,
असं सांगायचं असेल आफ्टर दॅट एक्सपिरियन्स, त्या अनुभवाच्या नंतर मला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. ठीक आहे, त्या अनुभवानंतर, तर तो अनुभव जो तुम्हाला सांगायचा असेल तर दॅट आफ्टरने तुम्हाला सांगायचा आहे. दॅट आफ्टर, तर आफ्टर दॅट एक्सपिरियन्स, त्या अनुभवाच्या नंतर मला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. लग्नानंतर आफ्टर मॅरेज, काय सांगणार तुम्ही? आफ्टर मॅरेज लाईफ कशी असणार आहे? व्यवस्थित असेल, छान असेल, सुंदर असेल, एन्जॉयफुल असेल, हॅपी, एकदम तुम्ही सुखरूप सुरक्षित आहेत, हॅपी आहेत तुमच्या लाईफमध्ये. कधीपासून? लग्नाच्या नंतरपासून किंवा कधीपासून? लग्नाच्या अगोदरच्या. आता दोन्हीमध्ये खूप तुलना करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे आपण सांगत असताना लग्नानंतर, लग्ना अगोदर, आफ्टर, बिफोर असं सांगू शकतो. सुट्ट्यानंतर, आफ्टर हॉलिडेज, या सुट्ट्या संपल्याच्या नंतर तुम्ही काय करणार आहात? तुमचं नवीन प्लॅनिंग काय आहे? तो सपोज तुम्ही 10th क्लासचे एक्झाम्स दिले असतील किंवा 12th क्लासचे दिले असतील किंवा 7-6 स्टँडर्डचे दिले असतील, तर सुट्ट्यामध्ये तुम्ही काय करणार आहेत? तर आफ्टर हॉलिडेज तुम्ही काय करणार आहेत? स्पोकन इंग्लिशचा कोर्स करणार आहात आणि इंग्लिश तुम्हाला बोलण्यासाठी मदत करणार आहेत आपले हे व्हिडिओ. चला तर विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.